सुरुवातीला मुलींना जर स्वयंपाक शिकवायचा असेल तर सुरुवात ही भाकरीपासून व्हायची। सुरुवातीला भाकरच यायची सगळ्या मुलींना। आपण महाराष्ट्राचे असलो आणि आपल्याला जर भाकर येत नसेल तर मग आपण महाराष्ट्रीयन काय म्हणू शकणार। मग आपल्याला भाकर ही आलीच पाहिजे आणि पुरणाची पोळी पण आलीच पाहिजे। सहसा सगळ्यांना भाकर बनवायला येते, पण मी हा व्हिडिओ नवीन मुलींसाठी बनवला आहे। ज्या नवीन स्वयंपाक शिकणार आहेत त्यांच्यासाठी ही भाकर बनवून दाखवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भाकर मस्त फुगलेली आणि मऊसूत कशी भाकर बनवायची ती यामध्ये टिप्स दिल्यात आणि पीठ मळण्यापासून ते भाकर भाजण्यापर्यंत सर्व माहिती यामध्ये मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ज्वारीचे पीठ मळण्यासाठी असं मोठं प्लेट घेतले, आमच्याकडे याला ठाळा म्हणतात। आता मी 2 भाकरीचे पीठ मळणार आहे, त्याला अर्धी वाटी पाणी घेतले। तव्यावर पाणी कडक गरम करून घेते। आता ठाळ्यामध्ये 2 भाकरीचं पीठ घेते, त्यामध्ये पाणी बसण्यासाठी असं गोल आकार करून घेतले। आपलं पाणी कडक असं तापलं आहे ते ओतून घेते पिठामध्ये आणि हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण पाणी खूप कडक आहे। ज्वारीचं पीठ व्यवस्थित असं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। ज्या गाठी गाठी झाल्यात त्या पण फोडून घेते चमच्याने। तुमचं जर गावाकडच्या गिरणीत पीठ दळून आणलं असेल मोठ्या गिरणीत तर तुम्हाला कडक पाणी करायची गरज नाही। आता इथे मुंबईला अशा मोठ्या गिरण्या नाहीत, त्यामुळे छोट्या गिरणीतून पीठ मी दळते, त्यामुळे काय होतं पीठ असं वळणी येत नाही म्हणतात, म्हणजे चिकट नसतं, चिकटपणा कस नसतो ज्वारीच्या पिठाला, त्यामुळे कडक पाणी करून घ्यावं लागतं मला। आता यामध्ये थोडंसं थंड झालंय, त्यामुळे थंड पाणी घालून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचे व्यवस्थित। बघा, पीठ मळताना पिठाचा अंदाज घेऊन पीठ किती घट्ट किती पातळ करायचं त्यानुसार अंदाजानुसार पाणी थोडं थोडं घालत पीठ मळून घ्यायचं। ज्वारीची भाकर करायची म्हटलं की आपल्याला पीठ जास्त घट्ट पण नकोय आणि जास्त पातळ पण नकोय, व्हिडिओमध्ये दाखवल्यासारखं पीठ पाहिजे। आता याचे मी 2 भाग करून घेते। हे जवळजवळ 3 भाकरीचं पीठ झालेलं आहे माझं। आता मी ही साईडला ठेवून देते पिठाचा गोळा। आता हा पिठाचा गोळा 1 भाकरीचा आहे, असं चांगलं असं रगडून घ्यायचा। जेवढं तुम्ही असं रगडून पीठ मळून घेचाल ना तेवढी भाकर मऊसूत आणि मस्त होते। हाताला फक्त थोडंसं पाणी लावायचं आणि ते पिठात मिक्स करायचं, तेवढंच पाणी व्यवस्थित होतं। फक्त ओला करायचा हात कधीही पीठ मळताना। तुम्ही बघू शकता पीठ कसं मी असं एकदम रगडून मळले। आता मस्त असा गोळा करून घेते, असा अलगद असा गोळा करत राहायचा आणि असा गोल करून असं ह्याला उंडा म्हणतात आमच्याकडे, असं गोल 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 करून घ्यायचा, चपटा उंडा। तुम्ही बघू शकता किती मस्त तयार झालाय उंडा। आता ठाळ्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यावर ते ठेवायचं आणि असं थापटून घ्यायची भाकर व्यवस्थित। फक्त थोडीशी कडेला थापटायची, गोल फिरवायची, कडेला थापटायची, गोल फिरवायची। अशी जर भाकर थापटत राहिलात तर खूप मस्त होते। तुम्हाला किती जाड आणि किती पातळ करायचे तुमच्या याच्यावर आहे, शक्यतो पातळच भाकर छान लागते, त्यामुळे अशी कडकडनी थापटत राहिलं ना भाकर मस्त पातळ होते। माझ्या भाकरी खूप मोठ्या असतात, तुम्हाला जर छोट्या करायच्या असतील तर पिठाचा गोळा छोटा घ्या। तुम्ही बघू शकता मी कशी भाकर थापते ती। फक्त तसं थापटत राहिलं ना भाकर ऑटोमॅटिक तयार होते। फक्त तुमचं बोट असं जास्त दाबू नका, हलक्या हाताने सर्व बाजू व्यवस्थित असं प्लेन करून घ्यायची। म्हणजे काय होतं, बोट जर एकाच ठिकाणी दबलं तर भाकर भाजताना काय होते, फुगत नाही
आता ही कडेला अशी थोडी थोडी न्यायची, हात हा खाली घालायचा आणि अशी भाकर घ्यायची. आता मला ट्रायपॉड साईडला करावं लागतो म्हणून भाकर साईडला ठेवली. आता तव्याकडे ट्रायपॉड ठेवला. आता मी तुम्हाला भाकर टाकून दाखवते. हे अशी अलगद सोडून द्यायची आणि कडेने जर गोळा झाली असेल तर पसरवून घ्यायची. 2 मिनटं अशीच ठेवून द्यायची भाकर. मग नंतर त्यावर पाणी लावून घ्यायचं. पाणी बी असं चौकट शिंतोडे मारून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला जास्त पसरावत बसायची गरज पडत नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाणी लावून घ्यायचं. आता असं भाकर फक्त 1 मिनिटासाठी ठेवायची. उलटण्याने चेक करून घ्यायचं. जर पटकन अशी सुटलेली असेल भाकर तर पलटी करायची. भाकरीचं कसं असतं, आपण जो सुरुवातीला पालता टाकलेला असतो तो सवाशी होतो. आता आपण खालची बाजू आहे ती पालता होतो. आता व्यवस्थित असं भाजलेली आहे भाकर. थोडी थोडी म्हणजे त्याला बबल्स यायल्यासारखं वाटले ना, मग भाकर पलटी करून घ्यायची. आता खालच्या साईडने बघा, उलट न घालून बघायचं भाकर अशी सुटते का. जर सुटली मग चेक करायचं, थोडं थोडं लालसर कलर आले का भाकरीला, व्यवस्थित खालून कशी भाजले बघायचं. आणि जिथं जिथं कच्ची असेल तिथं तिथं पलटी करून भाजून घ्यायची. अशा प्रकारे भाकर भाजली की मस्त अशी तुमची भाकर फुगणार. आता एखाद्या ठिकाणी वेज असेल तर त्यावर थोडंसं उलटणं ठेवून द्यायचं, ॲटोमॅटिक भाकर फुगते. तुम्ही बघू शकता किती मस्त माझी भाकर भाजली आहे. अशा प्रकारे आता मी दुसरी पण भाकर करून घेते. आपण कधी जॉबहून आलो, आपल्याला खूप कंटाळा आला कारण पीठ मळायला खूप वेळ लागतं. पण ज्वारीची भाकर बनवायची म्हणलं की पटकन पीठ मळून मस्त 2-3 पटापट भाकरी टाकून पटकन साईडला पिठलं किंवा सरभरीत भाजी करून मस्त जेवायला बसू शकतो. म्हणजे भाकर हा पटकन बनणारा पदार्थ आहे. तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि पटकन खायचं असेल तर पटकन अशी भाकर करायची. पटकन जवसाची चटणी असली तर पटकन दही चटणी आणि भाकर खायची. एकदम भन्नाट चव लागते. बघा आता मी छोटी पण भाकर करून दाखवली. अशी छोटी भाकर करू शकता. सुरुवातीला प्रॅक्टिससाठी छोट्या छोट्याच भाकरी टाकून बघायच्या. मी इथे तुम्हाला 3 भाकरी करून दाखवले, त्यामुळे साईडला छोटंसं दामटं टाकलेलं आहे. कधीही 3 भाकरी करायच्या नाहीत तव्यावर. 3 भाकरी 3 चपात्या काहीच करायचं नाही. आता आपल्या सर्व भाकरी करून झाल्यात. तुम्ही बघू शकता आपल्या भाकरी किती मस्त झालेल्या आहेत. अशी मेथीची भाजी, कांदा, मिरची साईडला तोंडी लावायला. काय मस्त झणझणीत बेत आहे. स्वयंपाक शिकायला नवीन आहेत त्यांना मी सांगते की भाकर करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. चला, अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.